एका आईची गोष्ट. एका छोट्याशा गावात सावित्री आई राहायची. घर लहानचं पण मन मोठं. नवरा लवकर गेल्यामुळे 2 मुलांचा भार तिच्यावरच होता. सकाळी पहाटे उठून ती शेतात काम करायची. दुपारी लोकांच्या घरी भांडी घासायची आणि संध्याकाळी मुलांसोबत बसून त्यांचा अभ्यास घ्यायची. पोटाला चिमटा काढून ती मुलांना चांगलं खायला देई. स्वतःसाठी उरलेलं थोडंसं भाकरीचं तुकडं आणि कांदा तेवढंच तिचं जेवण. तरी तिच्या चेहऱ्यावर कधीही तक्रार नसे. एकदा मोठा मुलगा म्हणाला, आई तू इतकं कष्ट का करतेस? सावित्री आई हसत म्हणाली, माझं सुख तुमच्या यशात आहे बाळा. वर्ष सरली, मुलं शिकली, मोठी झाली. एक मुलगा डॉक्टर झाला, दुसरा मुलगा इंजिनियर. गावात सगळे अभिमानाने म्हणू लागले, ही सावित्री आईची मुलं आहेत. एके दिवशी मुलांनी आईला शहरात आपल्या घरी नेलं. आरामदायी घर, नोकर चाकर, सगळं सुख होतं. पण सावित्री आईला सगळ्यात जास्त आनंद वाटला तो एका गोष्टीचा. मुलांनी तिचा हात धरून म्हटलं, आई आज आम्ही आहोत कारण तू होतीस. त्या क्षणी सावित्री आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती म्हणाली, आईचं आयुष्य मुलांसाठीच असतं, त्यातच तिचं स्वर्गसुख असतं. या गोष्टीची शिकवण एवढीच आहे की आईचं प्रेम निस्वार्थ असतं. तिच्या कष्टांची किंमत शब्दांत मोजता येत नाही. ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पाहावा असे तुम्हाला वाटत असेल तर तो शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा. धन्यवाद.